मराठवाड्यात झालेल्या नुकसानी संदर्भातली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। 7 वर्षापासून जीवापाड जपलेल्या मोसंबी फळबाग अवघ्या तासाभरात होत्याची नव्हती झाली आहे। अचानक पुराचं पाणी शेतात घुसलं। पाहता पाहता फळधारणा झालेली 10 फूट मोसंबीच्या झाडासह 2.5 एकर जमीनच वाहून गेली आहे। या घटनेला 4 दिवस उलटले, मात्र प्रशासनाकडून साधा पंचनामा देखील करण्यात आलेला नाहीये। पीक पुन्हा लावता येईल, मात्र जमीन कुठून आणायची असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, संभाजीनगरमध्ये पाऊस जो झाला त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खरं तर मोठं नुकसान झालेलं आहे। मोसंबीच्या फळबागा ज्या आहेत त्या पूर्ण वाहून गेल्यात। फक्त पिकच नाही तर जमीन देखील वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? प्राची, मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे एक नदी पात्र आहे, मात्र हे नदी पात्र नाहीये। काही तासांपूर्वी याच जमिनीवरती फळबाग बहरत होती, मात्र आज जर आपण पाहिलं की अशा पद्धतीचं संपूर्ण जे शेत आहे, फळबाग आहे, तेच या ठिकाणी वाहून गेलेलं आहे। माझ्या पाठीमागे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हा साधारणतः 1-2 फूट नव्हे तर तब्बल 12 फूट ही जमीनच वाहून गेलेली आहे। आपण पाहू शकतात की मोसंबीचा झाड आहे, फळधारणा झालेली हा झाड आहे, त्याला शेकडो अशा मोसंबी लागलेल्या आहे। आपण पाहू शकतो की या किनाऱ्यावरचा एक झाड आहे, याच ठिकाणाची 2.5 एकर जमीन ही वाहून गेलेली आहे आणि त्या 2.5 एकरवरची जमिनीवरती साधारणतः 240 ते 250 झाडं होती, ज्यांना अशा शेकडोच्या पद्धतीने फळधारणा झाली होती। ती संपूर्ण झाडं आता वाहून गेलेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे। एकीकडे आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की तातडीने पंचनामे करा, मात्र 4 दिवस उलटून देखील या घटनेला 4 दिवस उलटले, मात्र अजून देखील पंचनामा झालेला नाहीये। त्यामुळे या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते हतबल झालेले आहे। ही संपूर्ण जी जमीन आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड या शहरामधली आहे आणि त्यामध्ये जे शेतकरी आहेत ते आता सध्या आपल्याला हवालदिल झालेले पाहायला मिळतात की ज्या जमिनीवरती फळबागा होती अशा मोठमोठी दगड त्या जमिनीवर झालेले आहेत, कारण की संपूर्ण शेत जमीनच वाहून गेलेली आहे। त्यांचे आपले शेतकरी आपल्या सोबत आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नेमकं किती एकर शेती तुमची वाहून गेलेली आहे? किती? 2.5 ते 3 एकर शेती वाहून गेली माझी। अचानक रात्री पाऊस आला, पावसाचं इतकं भयानक रूप होतं की ते माझं शेतच नदीसारखं झालेलं आहे आणि हे जवळपास 13-14 फूट पर्यंत खोल गेलेलं आहे सगळं। मुख्यमंत्र्याला माझी एकच विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयाला, की बाबा तात्काळ लवकर पंचनामे करायला लावा। आम्ही रोज ऐकतो टीव्हीवर, पण आमच्याकडे अजून पंचनाम्यासाठी कोणीच आलेलं नाही अजून। किती झाडं गेलेली आहेत? झाडं माझी 250 ते 300 झाडं वाहून गेली याच्यातली। ही झाडं 7 वर्षापूर्वीची होती, 7 वर्षापूर्वी ही झाडं होती आणि मुख्यमंत्री महोदयाला की अजून आणि पालकमंत्री आमचे संभाजीनगरचे त्यांना पण विनंती आहे की आजपर्यंत कोणी नाही आला आमच्याकडे। आम्ही सगळ्याला फोन केले, तहसीलदार असू किंवा तुमचं तलाठी असू, कोणीच नाही आला आतापर्यंत। काय त्यांचं म्हणणं असतं? त्यांचं म्हणणं काहीच नाही, ते म्हणते आम्हाला अजून वरून आदेश नाही आले पंचनामे करायचे। प्राची, आपण पाहिलं की एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याच्या घोषणा केलेल्या आहे, मात्र जे स्थानिक अधिकारी आहेत ते म्हणतात आम्हाला अजूनही आदेश आलेला नाही। त्यामुळे आपण ही वस्तुस्थिती आहे पाहू शकतात की किती मोठी नुकसान आहे या शेतकऱ्यांचं। नक्कीच सचिन, तर हे खरं तर नुकसान कधीच न भरून येण्यासारखं आहे, पण आपण अशी आशा करूयात की पंचनामे लवकर केले जातील आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।